मागील भागात आपण पाहिलं फायब्रॉइड म्हणजे काय, त्याच्यामुळे नेमका कोणता त्रास होतो. आज आपण जाणून घेऊया फायब्रॉइडसाठी कोणत्या टेस्ट करायला पाहिजेत, फायब्रॉइड नेमका डिटेक्ट कसा होतो. नमस्कार, मी डॉक्टर राहुल सांगोलकर, स्त्रीरोग तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन, सांगोलकर हॉस्पिटल, सांगली. फायब्रॉइडसाठी एक बेसिक तपासणी असते, ती म्हणजे सोनोग्राफी, USG ऑफ पेल्विस. सोनोग्राफीमध्ये बऱ्याचदा फायब्रॉइड्स इझिली डिटेक्ट होतात. यामध्ये आपल्याला बघायचं असतं फायब्रॉइडचं एक्झॅक्ट लोकेशन, त्याची साईज, त्याचं गर्भाशयाच्या आतल्या अस्तरापासून असणारं अंतर आणि नेमकं नंबर ऑफ फायब्रॉइड्स किती आहेत. फायब्रॉइडसाठी कधी कधी जेव्हा काही शंका असतील तेव्हा MRI पेल्विस ही सुद्धा तपासणी करावी लागू शकते. MRI मध्ये आपल्याला फायब्रॉइडचं प्रॉपर मॅपिंग करणं शक्य होतं. जेव्हा एकापेक्षा जास्त प्रमाणात फायब्रॉइड्स असतील आणि सर्जरीचा निर्णय घ्यायचा असेल तर MRI द्वारे होणारं फायब्रॉइड मॅपिंग हे सर्जनसाठी अतिशय उपयोगी ठरू शकतं. ऑपरेशनचा प्लॅन करण्याच्या आधी आम्हाला MRI पेल्विस हा फार जास्त प्लॅनिंगसाठी उपयोगाला येऊ शकतो.